जे आपण मगाशी फूड बोललो, दूध बिस्किट किंवा हे, याच्याने ना मी इतके ॲनिमियाज बघितले. पूर्वी लहान मुलांमध्ये इतका ॲनिमिया बघायला नाही मिळायचा. हिमोग्लोबिन खूप डाऊन झाले असं बघायला नाही मिळायचं. पण आजकाल हे फूडमुळे ते डेफिशियन्सीज खूप झालेल्या आहे. प्लस कॅल्शियम आणि D3 डेफिशियन्सी पण खूप आहे, खूप जास्त आहे. म्हणजे सनलाईटमध्ये आपण जात नाही, बाहेर खेळायला जात नाही किंवा इतर गोष्टींमध्ये आपण अवॉइड बऱ्याचपैकी होतं. कारण स्कूलच इतकं वेळ चालतं मुलांचं, परत ट्युशन्स आणि प्लस घरातलं इतर होमवर्क आणि हे ते, त्यामुळे ना प्ले हे कमी झालं. म्हणजे त्यांचा आउटडोर प्ले टाइम जो आहे तो अगदी कमी झाला. ह्या मुलांना वेळ असला तर दे वुड प्रिफर की मी टीव्ही बघतोय किंवा असं काहीतरी. त्याच्यामुळे सनलाईट एक्सपोजर किंवा हे सगळं कमी झालं, त्याहीमुळे कदाचित डेफिशियन्सीज, खूप डेफिशियन्सीज झाल्या. D3 कॅल्शियम पण खूप कमी असतं मुलांना. आपण तेवढे सप्लिमेंट्स घेतले नाही, पण ह्या जनरेशनला द्यायला लागतं. बऱ्याचदा हिरवा भाजीपाला खात नाहीत मुलं, आणि बऱ्याच फॅमिलीजमध्ये तेवढं नॉनव्हेज पण आपण प्रेफर करत नाही. त्यामुळे B12चा सोर्स कमी होऊन जातो. हिरवा व्हेजिटेबल, ग्रीन व्हेजिटेबल्स हा बेस्ट सोर्स आहे ना, तर तो कमी होऊन जातो. मग अशा वेळेस आपल्याला सप्लिमेंट्स द्यायला लागतात.